मावशी एकदा अजून आपल्यासोबत उमेदवार अण्णा बनसोडे आता आहेत, त्यांच्याशी आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. नागरिकांचा यांच्या प्रचार फेरीला कसा हा प्रतिसाद मिळतोय आणि गेली 5 वर्षे हे आमदार आहेत, याचाच फायदा कुठंतरी या आमदारकीला यांना होणार का, यांच्याकडे चालूया. अण्णा, स्वागत आहे तुमचं KB9 न्यूजमध्ये. काय सांगाल, या प्रचाराला नागरिकांचा कसा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्या प्रचार फेरीला मिळतोय? पिंपरी विधानसभा मतदारसंघातून गेली 5 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आदरणीय दादाच्या सहकार्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून पिंपरी विधानसभा मतदारसंघातून केलेली कामं आणि त्या कामाच्याच जोरावर आता मला जनतेने किंवा माझ्या नागरिकांनी मला दिलेला प्रचंड असा प्रतिसाद आम्ही पाहत आहात. पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आज जवळजवळ 5-6 दिवस आम्ही प्रचाराची यंत्रणा राबवत असताना विविध भागामधनं माझ्या पदयात्रा चालू झालेल्या आहेत. आज गांधीनगर या ठिकाणी माझी पदयात्रा आहे. प्रत्येक पदयात्रेमध्ये माझ्या पाठीशी माझ्या मतदारसंघातील प्रचंड जनतेचा सहभाग आम्ही सर्वजण पाहत आहात. नक्कीच अण्णा, कुठेतरी आता तुम्ही या पदयात्रा करतायत, नागरिकांशी गाठीभेटी करतायत, नागरिक आपल्या काही समस्या तुमच्या समोर मांडतायत. या ज्या प्रलंबित समस्या आहेत या नक्की आता सोडवल्या जाणार का? अरे नक्कीच सोडवले जाणार ना. ज्या पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये प्रलंबित प्रश्न असतील त्यात प्रामुख्याने समजा काही भागामध्ये पाण्याचा प्रश्न असेल, आकुर्डी गावामध्ये 12.5% प्रश्न असेल, शास्तीकराचा प्रश्न असेल, अनधिकृत बांधकामाचा प्रश्न असेल, भुसरी मतदारसंघामध्ये बफर झोन्स असेल, 12.5% व्यतिरिक्त रेड झोन असेल, हे सगळे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यानंतर कालच आदरणीय पवार साहेबांची बालेवाडी या ठिकाणी जाहीर सभा झाली. आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी काल जाहीर केलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जर सत्ता आली तर हे प्रश्न आम्ही 100 दिवसामध्ये सोडवू. नक्कीच, पण असं म्हटलं जात आहे की पिंपरी चिंचवड ही राष्ट्रवादी यांची सत्ता इथं होती, पुढेही ही सत्ता इथं कायम राहील का? अरे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक अति सत्ता गेली 15 वर्षापासून आहे. पिंपरी चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचं वर्चस्व असून तिन्ही विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी होतील अशी माझी खात्री आहे. कांबळे यांनी 30,000 मतांचं टार्गेट आपल्या समोर ठेवलेलं आहे. 30,000 मतांनी आपल्याला ते हरवणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. काय म्हणणं आहे यावर? अरे निवडून यायलाच कमीत कमी 1.25 लाख मतं लागतात, तर 30,000 मतांनी कसं काय टार्गेट राहील? आता तुम्हाला साधारणतः 15 तारखेला मतदान आहे, 19 तारखेला निकाल कळेलच ना. जो पण उमेदवार असतो तो निवडून येणार म्हणूनच उभा असतो, कोण पडण्यासाठी उभा नसतो. अगदी शेवटचं
की येत्या 15 तारखेला आता मतदान आहे, नागरिकांना एक काय आव्हान करू इच्छिता तुम्ही? ज्यांनी आपल्या शहराचा विकास केला आहे, ज्यांनी पिंपरी चिंचवड शहराचा चेहरामोहरा बदलण्याचं काम केलेले आदरणीय दादांनी ह्या पिंपरी चिंचवड शहराचा विकास केलेला आहे. विकासाच्या जोरावरती मी पिंपरी आणि चिंचवड तमाम जनतेला हेच आव्हान करेन, ज्यांनी आपल्या शहराचा विकास केला आहे त्यांच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे राहा. अशा प्रकारे अण्णांची ही रॅली मोठ्या प्रमाणात इथं कार्यकर्ते आपल्याला दिसून येतात. याच प्रचार फेरीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद, त्याचबरोबर महिलांचा मोठा प्रतिसाद आपल्याला दिसून आलाय. आता मागील 5 वर्षात हे आमदार ज्यांनी हे कार्य केलं तेच आता पुढील हे 5 वर्षात हे कार्य होणार का, यावर नागरिकांचं लक्ष आहे. कॅमेरा पर्सन अविनाश सोबत मी मोहन दुबे, KB9 न्यूज पिंपरी. पिंपरी विधानसभेसाठी लढणारे अण्णा बनसोडे यांचे काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. नेमका या प्रचाराला त्यांना कसा प्रतिसाद मिळतोय किंवा ही प्रचार फेरी ती कशी काढतायत हे त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. स्वागत आहे तुमचं KB9 न्यूजमध्ये. काय सांगाल, प्रचार फेरी काढण्यामागे कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद असतो, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित असतात. काय सांगाल की नेमकं नागरिकांचा कसा प्रतिसाद या प्रचार फेरीला मिळतो? आता नागरिकांचा सपोर्ट आमदार अण्णा बनसोडेंना भरपूर मोठा आहे. लोकांच्या दारादारात जाऊन कार्यकर्त्यांची गाठीभेटी करून एक आमदार म्हणून तो त्या पदावर जायच्या अगोदर एक मित्र म्हणून सगळ्यांना चालतोय. त्यामुळे लोकांचा, कार्यकर्त्यांचा, नागरिकांचा सगळा सपोर्ट अण्णा बनसोडेंना आहे. नक्कीच गेली मागील 5 वर्ष झाले अण्णा आमदार आहेत, तर कुठेतरी नागरिकांना त्यांचं काम दिसून येत आहे. तर हे काम खरंच त्या नागरिकांना दिसून येत आहे का? नागरिकांचा प्रतिसाद खरंच या प्रचार फेरीला मिळतोय का? हो, नक्की मिळतो, 100%. नेमकं नागरिकांना काय सांगू इच्छितात की आता नागरिक घराच्या बाहेर निघायला लागलेत, प्रचार फेरीला जे आहेत सहभागी होत आहेत, तर काय सांगाल नागरिकांना? आणि आपले कार्यकर्ते जे बाकीचे आहेत जे प्रचार फेरीला सहभागी होत आहेत त्यांना काय सांगाल? नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना एकच सांगू इच्छितो की तुम्ही आमदार बनसोडे साहेबांना मतं देऊन 5 वर्ष अगोदर मतं देऊन त्यांना आमदार बनवलं, तसंच सगळ्यांनी एकजुटून काम करून आमदारांना परत एकदा मदत करून त्यांना मतं देऊन परत आपल्याला आमदार त्यांना करायचं आहे. नक्कीच मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचाही कुठेतरी सहभाग या आमदार होण्यामागे असतो, परंतु कार्यकर्ते मात्र जीवतोड मेहनत करून या प्रचार फेऱ्या काढतात, त्यांचा प्रचार करतात. या कार्यकर्त्यांकडनं जाणून घेऊयात आपण. नेमकं काय सांगशील मित्रा, आता तू प्रचार करतोयस, दिवस रात्र एकत्र करून कार्यकर्ते प्रचार करतात, काय सांगशील प्रचाराबद्दल? साहेबांनी जे आपल्या वाटत काम केलेलं आहे ते सर्वांना दिसून येते. त्यांनी जे 5 वर्षात जे कारकीर्द केले ते एकदम खूप चांगल्या प्रमाणे केले आणि तेच आम्हाला या वर्षावर भरोसा आहे. आणि कार्यकर्ता सगळ्यांना माहिती आहे आमदार साहेब ज्यांनी जे काम केले ते खूप महत्त्वाचं काम केलं. त्यांनी जे गरिबांना जे कामं लावली आहेत, समजा काय असेल कामं, त्यांनी प्रत्येकाच्या घराघरात जाऊन कामं केलेली आहेत. म्हणून यावर्षी निश्चित आहे की परत आमदार साहेब आमदार होणार यावर्षी. नक्कीच मागील 5 वर्ष झाले अण्णा आमदार आहेत. अण्णांनी जो विकास केला हा पुरा पिंपरी चिंचवडच्या समोर आहेत. नागरिकांना कुठेतरी हा विकास दिसणारच आहे. तर नागरिकांना काय सांगू इच्छितात की अण्णा आमदार यांना मतदान करण्यासाठी नागरिकांना तुम्ही काय एक आवाहन करू इच्छितात? आमदार म्हणजे कसे युवांचे मित्र आमदार साहेब आहेत. आमदार साहेब इतके असे आहेत की कार्यकर्त्यांना तडजोडीने कसेही भेटतात. तर माझं एवढंच आव्हान आहे लोकांना की त्यांनी राष्ट्रवादीवरचं बटन दाबावं आणि आमदार साहेबांना बहुमताने विजय करावा. नक्कीच ज्याप्रमाणे कार्यकर्त्यांमध्ये एक उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येतोय, त्याचबरोबर या पक्षासाठी उमेदवारी अण्णा बनसोडे यांचाही एक कुठेतरी उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला दिसून येतोय. रोज ही पदयात्रा काढतायत, रोज प्रचार फेरी काढली जाते. तर या प्रचार फेरीला नागरिकांचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद आपल्याला दिसून येतोय. कॅमेरा पर्सन अविनाश सोबत मोहन दुबे, KB9 पिंपरी.